वसमतच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा पळसगावाला फटका बसला असून पाण्यासाठी युवकांनी थेट झाडावर चढून आंदोलन केलंय। वसमत तालुक्यातील पळसगाव येथे मागील काही दिवसापासून तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून गटविकास अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेमुळे गावातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर झाल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केलाय। या पार्श्वभूमीवर गावाला तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा आणि जलजीवन मिशन योजनेतील कामाची चौकशी करावी या मागणीसाठी एका युवकाने ग्रामपंचायत परिसरातील झाडावर चढून थेट आंदोलन केले। पळसगावातील महिला व नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। जलजीवन मिशन योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष गावात मात्र नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। माझ्या घरासाठी पाणी येत आहे। 5 किलोमीटर पाणी आले अनसुरत अर्ध पाणी सांडून गेले। टाकीला ढकलं नाहीत ते लोकच ट्रॅक्टर लावले किरायानं। ही परिस्थिती संपूर्ण गावची आहे का? हो, संपूर्ण गावची। किती दिवसापासून पाणी नाही? हे महिना दीड महिना झालं पाण्याची टंचाई सुरू आहे। नळ वगैरे आहेत की नाही? गावात नळ वगैरे काहीच नाही आहेत, केलेच पण त्याला पाणी कधीच येत नाही। काय नाव आहे तुझं? गणेश मिरकुटी। पाणी विकत आणतोय की कसं? नाही, विकत आणतोय दुसऱ्याचं। आज पळसगावतर्फे माळवटा या ठिकाणी लोकांनी पाण्याची टंचाई असल्यामुळे आणि जलजीवनच्या कामासाठी या ठिकाणी गावकऱ्यांचं उपोषण आंदोलन चालू होतं। त्या ठिकाणी भेट देऊन जलजीवनच्या चौकशीबाबत शिवसाहेबाच्या वतीनं आश्वासित केलेलं आहे आणि आता तातडीनं या ठिकाणी 2 बोरवेल मारण्याचं नियोजन आहे। ती गाडी ऑन द वे आहे आणि एक सायंकाळपर्यंत ते काम सुरू होईल। बाकी ग्रामपंचायतच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या आम्ही आमच्या स्तरावरून मिटवण्याबाबत किंवा सॉल्व्ह करण्याबाबत ग्रामस्थांना पाण्याच्या प्रश्नासाठी यापूर्वी देखील एका युवकानं उपविभागीय कार्यालयाच्या झाडासमोर फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता, तरीही प्रशासन जागी झालं नाही। नेमकं काय? जलजीवनच्या कामाचं रिवाइज एस्टिमेट होणं अपेक्षित आहे। रिवाइज एस्टिमेटला मान्यता भेटली नसल्यामुळे पुढील काम करता आलं नाही। यापूर्वीचा सोर्स या ठिकाणी ड्राय गेलेला आहे आणि या ठिकाणी 200 फुटापर्यंतच शासनाचं बोर मारण्याचं नियोजन असल्यामुळं किंवा नियम असल्यामुळं त्याच्या पुढे बोरवेल मारता येत नाही आणि या ठिकाणी पाणी पातळी खूप खोल असल्यामुळं पाण्याची समस्या उद्भवत आहे। सध्या उन्हाची तीव्रता मोठी आहे, काय गावकऱ्यांना कशी सोय केली? या ठिकाणी बोरवेलचं एक पाणी चालू आहे आणि ग्रामपंचायतनं सामान्य निधीमधून टँकर सुरू केलेला आहे आणि SDO साहेबाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे पंचायत समितीवर। मूळ ग्रामपंचायतकडे आमची अडचण एवढीच आहे, एवढी अडचण म्हणजे आयुष्यामध्ये म्हणजे आम्हाला 30 वर्ष व्हायला आमचा वडील इथं झाले, आजोबा इथलेच, परंतु त्याच्यापासून जरी पाहिलं तर पाण्याचा प्रश्न आमचा गावात आतापर्यंत मिटलेला नाही। भारत स्वातंत्र्य होऊन या ठिकाणी 80 वर्ष झाले, परंतु 3 वेळेस शासनाच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आल्या, तिन्ही या ठिकाणी असणार प्रशासनानं हो शासनानं हो याच्यात गुत्तेदारी असो यांनी आतापर्यंत खाण्याचंच काम केलं। आमच्या गावात जवळपास पाणी नाही, विहिरीला नाही, दुसरे बी हे आहेत, त्याच्यामुळे टंचाई असल्यामुळे आपण मोरुंब्यामध्ये तिथून घ्यायची विहिरीचं रिवाईज केलेलं आहे। आता ते होईल आणि दुसरी गोष्ट आपण टँकरची सुविधा केलेली आहे आता सध्या।